It's the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, शेंद्रू गानू देवलेकर सज्ज झाला आहे कोर्टात साक्ष देण्यासाठी. चला बघूया त्याच्या साक्षीनं हास्याचं पारडं कोणत्या बाजूला झुकतंय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मिलाड, हॅलो बासाऱ्या, दम्याचा पेशंट आहे ना मी. पण मारायला पण वेळ मिळणारच ना, पटकन जाईन मी. हॅलो, माफ करा मिलाड, माफ करा, माफ करा. केस काय? तेच मी सांगतो मिलाड. सांग. मिलाड, हा, माझे अशील दत्तू शिवळकर यांच्यावर अन्याय झालेला आहे. बर. त्यांची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे हा, हा. ती त्यांच्या 3 पिढ्यांनी जपली, बर. कसली, तिची मशागत केली हा. आणि आज तिकडे त्यांनी नंदनवन फुलवलेलं वा. आहे. ती जमीन हा कोण कुठला मुंबईतनं आलेला मनुष्य म्हणतो ती जमीन माझी आहे, त्या जमिनीवर माझा हक्क आहे आणि हा माझा भाऊ आहे असं ते सांगतायत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हॅलो बासाऱ्या, आता गेल ना म्हणा. सॉरी बोलत कसं ना? येस, सॉरी सॉरी मिलॉर्ड. आपण लांब आहोत, नाही, जवळ आहोत आपण. जवळ आहे ना. हो हो हो. कसं बोलची? हॅलो. हळू हळू. येस, सॉरी मिलॉर्ड. ए, हा कोण आहे? मिलॉर्ड, मी ह्यांचा वकील आहे. वकील आहे? हे सगळ्यात शेवटी विषय काढलेला आहे काय रे हा? म्हणजे उरलं सुरलं सगळं याच्यात ढकलून दिलेलं आहे. पण आज बरं वाटतं या, सगळं क गटातलं आलेलं आहे ते एकत्र. वा वा वा, असू द्या. हा? मी काय बोलतो, मगाशी काहीतरी घेणार होतस तू. ऑब्जेक्शन. अरे ते घे ना मग. घे तू, घे. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझे अशील प्रथमेश शिवलकर आणि दत्तू शिवलकर हे भाऊ भाऊ आहेत. हा, पण काही कारणानिमित्त कितीतरी वर्ष माझे अशील प्रथमेश शिवलकर हे मुंबईत असायचे, म्हणजे कामानिमित्त. पण पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. हा, नोट मी करतोय, तू सांग. येस नोट कर येस ना. येस येस. ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना गावाची ओढ नाही, हा? गावाची आठवण येत नाही. किंबहुना ते दरवर्षी न चुकता शिमग्याला जातात, वा. गणपती पण, गणपतीला जातात, दिवाळीला. दिवाळीला जातात. ए बाबा तू थांब, तू सांग वाचारे. लग्न घरी करायचं ना. आता ह्याला हा कोण आहे? मी वकील आहे यांचा अरे वकील. मग त्याला करू दे ना वाचारे. सॉरी मिलॉर्ड, मला इतकंच म्हणायचं आहे की ही जमीन प्रथमेश शिवलकर ह्यांच्याही तितकीच मालकीची आहे जेवढी दत्तू शिवलकर यांची आहे. अरे पण ह्याला पुरावा काय? पुरावा. आपल्या कोर्टाला पुरावा लागतो ना. येस मिलॉर्ड. मग पुरावा असल्याशिवाय कसं तुम्ही बोलता? मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. माझ्याकडे एक साक्षीदार आहे. ह्यांच्या गावचा तो इसम आहे. त्यांना तुम्ही इथे बोलवण्याची परवानगी द्याल का? म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल. त्याच्यात थोडीशी साखर टाक, चाय पत्ती टाक आणि चाय बनवून इकडे मना पाच, म्हणजे मला इथं निकाल देता येईल. सॉरी मिलॉर्ड, म्हणजे घाबरलो तुम्ही? हलकं फुलकं केलंय कोर्ट मी जर. येस येस. कोर्ट एकदम सिरियस बरं नाही वाटत ना. हो, हो, मी- आता ही तर मी बसलोय तर सिरियस कसं होईल? हलकं फुलकं बरोबर, केलंय ना. बरोबर. हे बघा, मी काय म्हणतोय Yes. त्याला सांगा. हा. अरे मी आलोय ना रे. हो. हे 2 कालकोटवाले आले. अरे हा पण आलाय. बाबा बघितलंस, कलवलाय तो. नाही. हाडाचा कलाकार आहे है ना. जरा झालं तरी काही बोलतोय काय तू? नो नाही. बाबा, मी काय बोलतो, नुसताच उभं राहणार आहेस की बोलवशील त्याला? साक्षीदार शेंद्रू गानू देवलेकर हाजीर हो. हा. आलो 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 आला. वसाडीचा फोन आला आणि खिसा कुठे गेला? पडला. हॅलो हॅलो हॅलो. काय आहे चामटू? हॅलो काय
काय ग हा, घावणं तव्यावरच राहिलं मग मी चटणीत काय बुडवून खाल्लं बनियन तरीच म्हटलं घावणं स्ट्रेचेबल का वाटताय काय टेन्शन नाही अर्धा ठेवलाय मी नाही नाही अर्धा पचेल का काय टेन्शन नको आई पण आपली एक नकावडी चाय आणि साखर असलेली खारी घ्या लय मजा वाटते कंचन बोलतोय हा म्हातारा. असं काय एवढं काय टेन्शन नाही अरे पण बरं त्याला वाटतंय. सांगा कोर्टात फोनवर नाही बोलायचं शिक्षा होऊ शकते. नाही नाही, कसं आहे साहेबांनू तुम्हाला बोलायला काय हरकत नाही तुम्ही शिक्षा दिलेली मला चालेल पण बायकोने शिक्षा दिल्यानंतर तर लय डेंजर होईल सगळं माहिती आहे म्हणजे का? काय कसं आहे तिला जर सांगितलं नाही मी कुठं पोचलोय तर तिला राग येईल आणि माझा असा काय पॅनकेक करेल ना चिमटवून म्हशीला खायला घालेल डायरेक्ट असं आहे म्हाताऱ्या? तुम्हाला बायकोचा विषय कळला नाही वाटतं नाही नाही म्हणाय. तुमचं लग्न झालेलं दिसत नाही मी चुकी आहे. तुम्ही सुखी वाटत नाही तुम्ही कसे वाटताय माहितीये काय दिवसभर न खपलेला जो उन्हात तापलेला मासा असतो ना मोरी तसं दिसता पाहिजे आपल्या हे बोलून टाकलं काय आता हे मी हलकं फुलकं घ्यायचं का आपण म्हणायचं हलकं फुलकं हलकं हलकं बोल हलकं बोल हलकं फुलकं हलकं फुलकं. हलकं बोल शेंद्रू काका शेंद्रू काका हा, पम्या हा, हा. मामुरवाडीचा वाघ हा, अहो काय कुठे काय बोलताय जज काय आहेत लाव? ते जज जज आहेत. मी 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 हे जज आहेत? हा ऑर्डर मी बोलतो आज. मग हे दोघं आज काय लसूण सोला आले की काय नाही कोर्ट आहे ना न्यायाधीश जज जज रिस्पेक्ट रिस्पेक्ट हे न्यायाधीश आहे हो अरे पण ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला त्या डफलीवाले डफली बजा गाणं आहे बघ त्याच्या माग लांब गवतात एक माणूस डफली घेऊन बसला होता हा होता नाही? नाही 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 नाही. नाही नाही मी वाटतोय. अरे नाही भाऊ मी डबली कधी वाजवली नाही. वाटलं जरा ही नारळाची किशी पुढे आली ना म्हणून मला वाटलं तर आहेत की काय नाही नाही मी कधी डबली वाजवली म्हणजे डबली वाजव आता डबली म्हणजे किती हे सुरू करा सुरू. हे नाही जातो जातो मी इकडे आतमध्ये जाऊन उभा राहू काय? इथे तुम्हाला यावं लागेल. जातो, जातो. मिलॉर्ड मी नाही, मी जातोय थांबा हो, त्याला पण- सांगा कटलेट मध्ये आज जा पहिला. नाही जातो कट्ट करा, जातो, कट्ट जातो जातो हो मला काय विचारायचं आहे हा कायदा कोणी मोडला हा मागचा हा मी थांबा जरा अच्छा, अच्छा. मी कोर्टात आज 2 मिनिटं थांबा ऐक ऐक मी विचारलं. काय म्हणतो. त्याला सांगा सगळ्यांनीच हलकं फुलकं करू नका कोर्ट इथं मी बसलोय ना अरे बरोबर आहे बरोबर कण वाजवीन. सॉरी 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 अरे मी बोलतो सॉरी सॉरी मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव शेंद्रू गालू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो आणि साधं सुद्धा चॉकलेट नाही डार्क चॉकलेट म्हणजे लोकांना कधी कधी प्रश्न पडतो की ह्याचं चॉकलेट जास्त डार्क आहे की ह्याची कॉमेडी जास्त डार्क आहे एवढं डार्क आहे सगळं 1 मिनिट हे तुम्ही मला सांगू नका अच्छा मग काय हे सगळं बाजूला ठेवा आहे. समोर ही जी कोण व्यक्ती उभी आहे अम्या थांबा मला बोलू द्या अरे लक्षात नाही आलं ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीस तुम्ही ओळखता का मी तुम्हाला खरं सांगू मी कुणाला ओळख दाखवत नाही आणि कुणाला ओळखत पण नाही मला सांगा साहेबांनो हो मला सांगा माणूस की जिवंत आहे आता एवढ्या लवकर सांगितलं नाही. म्हणजे माणूस की जिवंत नाही आहे. लक्षात घ्या मग आपण काय कारण माणूस तसा राहिलेलाच नाही त्या लायकीचा ओळख दाखवण्यासारखा आपण प्राण्यांकडनं शिकलं पाहिजे ते कसं सॉर्टेड आहेत हो सगळे म्हणजे आता साप घ्या सापाचं ठरलेलं आहे आयदर तो विषारी नाहीतर तो बिनविषारी पण माणूस हा फक्त विषारीच आहे पॉयझनस सगळं लफडी करून टाकतो आलं की सगळं विष कालवतो म्हणजे ह्यांना जातीवरून मारायला लय वेळ आहे पण मातीसाठी मारायला कोण तयार नाही कोण आता कोकणासाठी कोण पुढे येईल मला सांगा मी एकट्याने इथं काखेत घेऊन किती वेळ जाऊ वलनावर शेंद्रू काका काय लाव? इकडचं बोलू नका हा? तुम्ही ते सांगा तुम्ही मला लहानपणापासून ओळखता माझ्या आई बाबांना पण ओळखता हा 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 दत्तू शिवलकर माझी जमीन कशी हडप करायला बघतोय ते सांगा ते सांगा ते हे सगळं- त्याच्यासाठी बोल काळजी करू नको मी आता आलोय ना टेन्शन घेऊच नको तू हा, हा. आपण दोघं मिळून ह्याच्यात टाकूया बिल्डिंग करून कायमची हा? तिकडते नका फक्त मला सांग तुझ्या बाजूने वकील कोण आहे हे हे. नमस्कार शेंद्रूजी अरे मला वाटलं नेपथ्य आहे त्याला तू वकील गेलास आहेत ते आहेत ते अरे भारताची लोकसंख्या 150 करोड ते सगळं विस्कटून तू या मंदार मांडवकरला वकील गेलास हा? अरे काय माणूस म्हणायचा तू हा अरे हा माणूस LLB ला LBW म्हणतो याची लायकी याची लायकी अरे काय अरे परवा तिकडे टपरी जवळ चाय पित होता एक पालिकेची गाडी आली टपरी उचलायला टपरी बाजूला ठेवला आणि ह्याला उचलून नेला नाही एवढा अनधिकृत आहे हा. नाही तर काय? आहे, मला-
अहो हे सगळे तिकडचे टाइमपास नको नाही, नाही, बरोबर. सुरू करा. अहो जोरदार इथं टाकून घेतले तर सगळं आहे काय करायचं? अल्कोहोल काय? तुम्ही शेंद्रूजी तुम्ही ह्यांना कसे पहिला ओळख- बोलू नको ह्या उगाच आपल्याकडलं खर्चातला आवाज आला विकत मिळाला घबरा बोल काय समज हा मला समज येणार आहे वकील आहेत ते. काय? समज देणार आहे मला हा समज काय देणार मला ह्याच्यात ताकद आहे काय तेवढी समज द्यायची हा अहो ह्याच्या बापाच्या लेहंग्यात मी जीवन खेकडा सोडला ना म्हणून आज सगळी प्रॉपर्टी याच्या नावावर आहे कळलं काय वो खेकडा दर रात्री येऊन मला असा डांगीने सलाम करून जातो ह्याला काय आहे त्याचा ह्याला काय आहे काय इकडे एक काय कशा पाहिजे नाही इथं काय समज येतोय इंद्रू काका काय? इकडचं तिकडचं नको. अरे. मला लहानपणापासून ओळखतात तेवढंच सांगा ना प्लीज. अरे माझं वैशिष्ट्य आहे तर पहिलं दाखवलं इकडचं तिकडचं बोलून घेतलं आता बोलू काय येतं काय सांगा ना मला तुम्ही ओळखता ते अरे सांगा. अहो हा माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला माणूस मी याला रोज बघत आलोय हा. म्हणजे अहो हा मी दिवस रात्र म्हणजे मी अंगणात बसलेला असायचो याला मी 3 टाइम बघायचो बरं. धावताना पलताना धावताना हा, अहो मी बसलेला असायचो हा समोरून धावत जायचा मी बसलेला असायचो हा पलत जायचा मी बसलेला असायचो हा धावत जायचा मी तिकडे तिकडे याला धावताना पलताना नुसता घाईतच बघितलेला आहे करेक्ट आहे मिलॉर्ड म्हणजे ह्यांना ओळखलेलं आहे आणि आपली केस सॉल्व्ह झालेली आहे मिलॉर्ड नाही मिलॉर्ड केस कशी सॉल्व्ह झाली काय आहे लावून? हा कोणता पुरावा आहे पलतोय धावतोय हा कुठला पुरावा आहे अहो, म्हणजे माझ्या समोर धावत होता म्हणून मी त्याला ओळखतो असं कसं तुम्ही ठोस पुरावा सांगा ना काय तर नीट सांगा ना तेव्हा कळेल ना कोर्टाला तोच म्हणजे आता काय मग तुम्ही बाबांचा बिझनेस ते सगळं सांगा ना. business, तुम्ही business. हे नका सांगू हा, की business- कोणाला काय नाही. बाबांचा बिझनेस तुम्ही त्यांच्याशी बोलायचं ना ते सांगा. अरे मग बिझनेस म्हणजे केवढं मोठी माणसं माहिती आहे काही हा. सगळ्यांच्या तोंडावर बापसाचा आणि यांचं नाव अरे मोठी माणसं गावातली म्हणजे अगदी ह्यांच्यासारखं कोंबडी चोर शोधून सापडणार नाही तुम्हाला काय बोललात कोंबडी चोर कोंबडी चोर गावात समजा कोण उशिरा उठलं समजायचं ह्यांनी त्यांचा पिंजरा साफ केला नाही हे कोंबडी घेऊन पळणार मिलॉर्ड ऐकलात तुम्ही हा माणूस कोंबडी चोर आहे नाही. मी तर म्हणतो चोरीच्या गुन्ह्याखाली याला अटक झाली पाहिजे नाही, केस नाही, क्लिअर नाही. आहे केस क्लिअर आहे बरं, विचारा ना माझ्याकडून लढा ना तुम्ही. अरे कुठून लढू मी बोललो तो फक्त मोठ्या आवाजात बोलतो ऐका काय झालं? मी काय म्हणतो त्यांना असं म्हणायचंय त्यांच्या वडिलांचा बिझनेस पोल्ट्री फार्मचा होता हा पोल्ट्री फार्मचा होता हा, ठीक आहे. पुरावा मागा ना त्यांच्याकडे. पुरावा तुम्ही सांगा ह्याचे वडील कोंबडी चोर होते ते पुरावा पाहिजे आता येतो लगेच येतो हा, कोंबडीचा आवाज कर जरा लगेच कोंबडी थांबा. प्रथमेश तू थांबा आतमध्ये कोंबडी उडेल. अहो नाही उडेल तुम्ही आतमध्ये थांबा कोंबडीचा आवाज आलाय. बाहेर आतमध्ये कुठला कोंबडीचा आवाज आलाय कोंबडी आहे इथे. मिलॉर्ड तुम्ही पाहिलं आहे तर काय ते स्वतः बाहेरून कोंबड्या नाही तर पकडतायत काय? म्हणजे हा माणूस कोंबडी चोर आहे त्यामुळे केस क्लिअर आहे यांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक झालीच पाहिजे ऑब्जेक्शन झालीच मिलॉर्ड पाहिजे. ऑब्जेक्शन असं नाहीये मिलॉर्ड असं नाहीये ह्यांच्या बाबांचा बिझनेस होता तो पोल्ट्री फार्मचा होता त्याच्यामुळे त्यांना काय होतं अधूनमधून त्यांना भास होतो की आजूबाजूला कोंबड्या आहेत का कोणी आवाज काढला की त्यांना असं वाटतं की आजूबाजूला कोंबड्या आहेत हा. हे नाही पटण्यासारखे. एक मिनिट थांबा काय जरा. आम्ही- मी बोलू ये, ये, जरा काय त्यांच्याशी. बरं कोंबड्या? मी बोलतो जरा काय, त्यांच्याशी. कोंबड्या स्वरांचा हा विनोद ऐका ना 8 वर्षाच्या एवढा बालिश विनोद कोर्टात शेंद्रू काका ऐका ना मी तुमच्याशी काय बोलतोय तुम्ही हे इकडचं तिकडचं बोलू नका. तुम्ही ते पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे ते सांगा ना. अरे मग त्याच सांगितलं ना अरे त्याच्यामुळे आता काय केलं तू गावात राहतो पण त्याच्यामुळे मी कोंबडी चोर आहे हे पण सिद्ध होत आहे ना तिथे. थोडंसं वेगळं झालंय काय हा तुम्ही फक्त सांगा की तुम्ही मला लहानपणापासून ओळखता एवढंच सांगा. नाही, नाही, फिरवतो काय टेन्शन घेऊ नका. आले, आले. इकडे मी बसलेला असताना जरा तू इकडे टाइमपास चाललाय सगळं घरी करून येते ना माझ्यावर चुकून आरोप लागला. घाबरलं का सर लवकर ये लवकर ये एवढं नाही घाबरायचं म्हातारे आपलं कोण हलकं फुलकं केलं ना सिरियस होत होतं म्हणून चाल तिकडे कटलेट मध्ये कटलेट मध्ये काय कटलेट मध्ये जावा मी तुला सांगतोय जज आहे मी चुकीचा मेसेज जाईल जज चुकला तू नको काढू शेंद्रू काका सांगा ना बिझनेस जज साहेब मला एक थोडक्यात सांगायचं आहे मगाशी मी जे बोललो की हा कोंबडीचा आहे तर तुमच्या अजून लक्षात आहे आहे लक्षात अच्छा म्हणजे कंटिन्यू करायला लागेल आता तुम्ही बोलत ना नाही हा म्हणजे रेकॉर्ड झालेला आहे ना ते Record- मला काय सांगायचंय मी जरासा भावनेच्या भरात वेगळ्या साईडने गेलो मला काय म्हणायचं कोंबडी चोर आहेत पण दोष कुणाचा आहे कोंबड्यांचा आहे
त्याच्या बापाचा नाही आणि ह्याचा नाही हा. काय झालं ह्याच्या बापाची पर्सनॅलिटी चार्मर गावातनं चालायला लागला की सगळ्या कोंबड्या दरवाजा उडून बाहेर यायच्या काय बोलतो संमोहितच करायचा त्यांना कोंबड्या स्वतःहून सुरा घेऊन यायच्या आणि बोलायचे फिरव मानेवरनं मग अहो 3-4 कोंबड्यांनी ताटात जीव दिला आणि म्हणाले खा बाबा एकदाचा काय म्हणता एक कोंबडी सावंतांची कोंबडी जराशी सावली होती 14 फेब्रुवारीला प्रपोज मारला तिला मग काय विचारा अहो सगळे प्रेमात पडायचे लहानपणापासून ते हे माहिती आहे त्यांना आजोबांचं पण माहिती आहे त्यांना सगळं आजोबांचं काय माहिती? आजोबांचं सांगा सांगा हा, आजोबा, अरे ह्याचा खानदान केवढं कष्टालू केवढा हलाखीच्या खानदान परिस्थितीत आम्ही दिवस काढले. अरे हलाखीचीच परिस्थिती होती याचा आजोबा जागोजागी ढोल वाजवायचा माहितीये का जागोजागी आणि ह्याचा बाप दोरीवरनं चालायचा खाली आजोबा ढोल वाजवायचा वरती बाप दोरीवरनं चालायचा काय बोलतो अहो, सगळी हलाखीचीच परिस्थिती होती एकदा असाच हल्ला आणि खाली पडला मग दोरीन काम केला त्याच्यानंतर 5 वर्ष फक्त विकेट किपिंग करायचा तो पाय झुलायचेच नाही कळलं काय एकदा बॅटिंगला उभा राहिला सगळे स्टंप दिसत होते हा? कळलं काय लोकांना कळलं काय उलटं बोलतो मी ए बाबा म्हणजे खरं झालायस तू याचे दोरीवर काय ना लहानपणापासून नाही तुमचं सगळं खानदानाचे दोरीवर आता 4 चौकात नका हा दोरीवर चालायचं मला भीती वाटते खाली बरं मी चालतो ना पडतो दोरीवर चालतो अरे, सगळं होत आहे नाही नाही असू दे, असं असू दे. सगळं झालं मला काय सांगायचं की मी याला ओळखायचो हा नाही सगळं चाललेलं आहे तुम्ही आय ऍडजस्ट येते टमटम ऑफ द कोट हं? कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट असं येते असं माझी चुकारची नाही. हा एक बरं आहे आपलं मध्ये आठवेल तसं बोलत जातात ते काय क्लुबीचं काय टेन्शन नाही एक बरं आहे काय तुम्हाला कळतंय बघा आता ठोस पुरावा तुम्ही मागितला बाय ठोस पुरावा आहे. हा माणूस त्या गावातला नागरिक आहे त्याचा ठोस पुरावा तुम्ही कोर्टात सादर करा. ठोस पुरावा म्हणजे आता मला सांगा रे काय म्हणतात अरे काय चाललंय तू अरे नाही तुला तर सांभाळून बोला, नाही रहिवाशी असले दाखला म्हणजे वोटिंग कार्ड झालं काय वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड झालं वा 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 वोटिंग कार्ड हा मोठा पुरावा असतो आहे माझ्याकडे आहे ना आहे. अहो कायद्यानुसार वोटिंग म्हणजे ऍड्रेस असतो ना त्याच्यावर Address असतो. पत्ता असतो मोठा Voting card त्याच्याकडे आहे आहे त्यांच्याकडे. लक्षात घ्या त्याच्याकडे हे card आहे. त्याच्याकडे हे सगळं आहे ऍड्रेस बिट्रेस आहे त्याचा आणि तुम्हाला एकांत जर पुरला नाही ना त्याच्याकडे 10 आहेत काय 10 वोटिंग कार्ड आहेत मी ढेंगा घालण्यात आहे ए आता काय म्हणाले काय लाव? दादा मी 10 वोटिंग कार्ड आहेत अहो, 10 अहो, मी तर म्हणतो जमिनीचा मुद्दा बाजूला ठेवा याला बोगस मतदार म्हणून पहिले अटक झाली पाहिजे क्लिअर आहे क्लिअर आहे 10 म्हणजे गेल्या वर्षी मी वोटिंगला गेलो तर माझं नाव चुकलं होतं म्हणून मी अर्ज केलाय मला वेगळं वोटिंग कार्ड द्या मग आधीच एक आणि असे 2 आहेत माझ्याकडे अरे 2 आहे 10 कसं बोलतो म्हणाले आता अहो 1 मिनिट जज साहेब अहो माझंच चुकलं काय झालं? यांना वकील केला आणि यांना साक्षीदार म्हणून आणलं मी इकडे हे केलं नव्हतं पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझ्या खानदानाची इज्जत काढली बापाची इज्जत काढली लाज तुला वाटली पाहिजे वसाड्या हा साहेबांनो आता जर काय बोलणार आहे ना तर मनापासून बोलतोय त्याला पुराव्याची गरज नाही लाज तुला वाटली पाहिजे आता तुम्ही गावातनं सगळी लाज लज्जा जमीन जुमला प्रॉपर्टी आई वडील सगळ्यांना टाकून इकडे शहराची वाट धरताव तुम्ही हा आणि जेव्हा आठवल ना तसं हिस्से मागायला गावात येताव तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला घरी आला मोठा शान तिथं किती दिवसासाठी येता रे वर्षातनं फक्त 4 दिवस तुम्ही येता गावाला आणि तुमचा स्टेटस काय असतो आय लव्ह कोकण कोकण माय हार्ट हा हे तुमचे स्टेटस अरे तुम्ही साधं भावकीचं होऊ शकत नाही रे गावकीचं काय व्हाल तुम्ही मोठा शाना सांगतोय तिथं हे बघितलं काय ते बघितलं काय जज साहेबांनो मी तुम्हाला खरं सांगतो कायद्यानुसार याला जमीन मिळवण्याचा हक्क आहे तो तुम्ही त्याला द्याल पण त्याला त्याचा हक्क देताना त्याच्या जबाबदाऱ्या पण समजून सांगा ती आता खरी गरज आहे कारण की आता जमीन वाटणाऱ्यांची नकोय जमिनीबद्दल काहीतरी वाटणाऱ्यांची गरज आहे कोकणाला तेव्हा हे कोकण टिकल नाहीतर या कोकणाचा वालवंट होईल आणि जर उद्या वालवंट झाला ना तुझं काय नाही जर उद्या वालवंट झालं ना तर सगळ्यांना उंटाच्या पिशवीत बसवून आणि पाठवून दे तिकडं राजस्थानात लयच फिलॉसॉफी मारला नाही बाचारीने आपला मी प्रयत्न करतोय कोर्ट हलकं फुलकं करायचं पण लयच गंभीर केला नाही मला काही सुचत नाही म्हणा आता भूक लागली मी काय बोलतो 1 तासानंतर पुन्हा आपण भेटू हा है ना चला हा भाऊ तुमचं काय काय नाही इथे बाहेर मिसळपाव वगैरे खाऊ आम्ही वसाऱ्यानो आजारी पडाल बाहेरचं कुठं खाता चला माझ्याच डब्यातलं काय तर खा चला कोर्ट इज द अर्जंट अर्जंट नाही हो ऍडजर्न जरा जोली कानफार फुरू तुझ्या वाचारी मी बोल चुका काढशील माझ्या काय आता रॅन्डम झालं पण
फार अतिशय नेमक्या मुद्द्याला हात घातलात. मस्त. प्रसाद दा. अप्रतिम. मस्त विषय होता आणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडला तुम्ही. श्रमेश, तुझ्या तोंडी जी वाक्य होती ती फारच बोचरी, म्हणजे अशी घुसणारी वाक्य होती. त्या वाक्यांसाठी विनायकसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. अफलातून सादरीकरण होतं, मजा आली. पम्या मस्त, बने मस्त, सगळ्यांचाच परफॉर्मन्स मस्त, मजा आली. हे नेपथ्य होतं त्याला तू वकील बनवलंस, हे पण विनायकचं वाक्य आहे, तुझं वाक्य. हां, ओके ओके, नाईस नाईस. नाईस नाईस नाईस. पण अरुण दादांच्या हेअरस्टाईलसाठी टाळ्या. धन्यवाद बॉईज. थँक्यू.